सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची पूर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळ ममता फळाची. नमस्कार मित्रांनो, मी आपला विशाल जाधव आणि आपले स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग जरा हटके होणार आहे कारण आजचा व्लॉग हा महाराष्ट्राबाहेर म्हणजेच मध्य प्रदेश राज्यात होणार आहे आणि आपण 12 ज्योतिर्लिंगापैकी 2 मध्य प्रदेशात असलेले ओंकारेश्वर आणि महाकालेश्वर उज्जैन एक्सप्लोअर करणार आहोत. सोबतच नर्मदेच्या काठावर असलेले श्री स्वर्गीय सियाराम बाबा यांच्या समाधीस्थळापासून आपण व्लॉगची सुरुवात करणार आहोत. तर मग चला एक्सप्लोअर करूया मध्य प्रदेश राज्य. एक विरक्त संन्यासी सियाराम बाबा, वय 110 वर्ष, मध्य प्रदेश खरगोनजवळच्या भट्ट्यान गावामध्ये त्यांचे वास्तव्य आहे. बाबांनी 12 वर्षे मौन व्रत धारण केले होते. त्यांनी मौन व्रत सोडले तेव्हा पहिला शब्द उच्चारला सियाराम. तेव्हापासूनच गावकरी त्यांना सियाराम बाबा या नावाने ओळखतात. बाबांच्या आश्रमामध्ये प्रत्येक दिवशी विशेषतः गुरुपौर्णिमेला सियाराम बाबांचे पूजन करण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तगण जमतात. सियाराम बाबांचा परिचय थोडक्यात आपण जाणून घेऊया. बाबा केवळ लंगोट नसतात. त्यांनी 10 वर्षापर्यंत खडेश्वरी तपश्चर्या केली. यात तपस्वी झोपण्यापासून सर्व कामे उभ्यानेच करत असतात. बाबा खडेश्वरी साधना करत असताना नर्मदेला पूर आला, परंतु ते त्यांच्या जागेवरून बाजूला झाले नाही. तेव्हा पुराचे पाणी बाबांच्या केवळ नाभीपर्यंत पोहोचू शकले. स्थानिकांच्या मते बाबा तिथे 50 ते 60 वर्षापूर्वी आले आणि एका झोपडी करून राहू लागले. तेथे त्यांनी हनुमानाची मूर्ती स्थापन केली. त्या ठिकाणी बसून ते प्रतिदिन सकाळ आणि संध्याकाळ रामनामाचा जप केला. बाबांचा जन्म मुंबई येथे झाला. तेथे त्यांनी 8वीपर्यंत शिक्षण घेतले. ते अल्पवयात एका सावकाराकडे कारकून म्हणून काम करू लागले. त्या काळात त्यांना अनेक साधूंचे दर्शन झाले. त्यामुळे त्यांच्या मनात वैराग्य आणि श्रीरामांची भक्ती जागृत झाली. त्यानंतर त्यांनी घराचा त्याग केला आणि हिमालयात साधना करण्यासाठी निघून गेले. त्यांनी किती काळ तप केले तसेच त्यांचे गुरु कोण होते त्याविषयी माहिती उपलब्ध नाही आणि त्यांनी ते कोणाला सांगितले सुद्धा नाही. चालू आहे. ले रहे ना पुढील दर्शनाआधी आम्ही मुक्कामासाठी माझी लाडकी मेहुणी निशा आणि साडूभाऊ बलराम यांच्या घरी मुक्कामात थांबलो आणि गणगौर मातेच्या पूजनेचा आम्हाला मान देखील मिळाला. गणगौर हा सण महिलांनी भगवान शिवाची पत्नी गौरीची पूजा करण्यासाठी साजरा केला जातो. विवाहित महिला त्यांच्या पतीच्या कल्याणासाठी, आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी गौरी देवीची पूजा करतात. तर अविवाहित महिला चांगल्या पतीसाठी तिच्या पूजा करतात. महिला विविध प्रतिमा बनवून मेहंदीने आपले हात सजवतात. विवाहित महिला मातीच्या भांड्यात दिवे ठेवतात, ज्याला गुढलिया असे म्हणतात.
रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख, लोकगीते आणि उत्साह गणगौर सण संस्मरणीय बनवतो. देवतांची देवी महादेवी देखील आहे. ती संपूर्ण जगाच्या भक्तीला उजवणारी परमशक्ती आहे. गणगौर माता ही लौकिक आणि वैश्विक दोन्ही प्रकारची देवी आहे. तिचा महापर्व निमाड महाप्रदेशाचा आत्मा आहे आणि म्हणूनच निमाड लोकगीते, चालीरीती, विधी, पूजा, संस्कृती इत्यादी वर्षानुवर्षे जशास तसे साजरे केले जातात. निमाड प्रदेशात लोक गणगौर मातेला सर्वोच्च स्थान म्हणून प्रतिष्ठा देतात. हळदी कुंकवाचा कार्यक्रम. भट्ट्याने येथे सियाराम बाबाच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन आम्ही नर्मदेत पोहण्याचा मनसोक्त आनंद लुटला. आणि येथील पुढील दर्शनासाठी आम्हाला राणी अहिल्यादेवी होळकर म्हणजेच महेश्वर येथे जाण्याचा आमचा पुढील प्लॅन आहे. तर जाऊया मग पुढील दर्शनासाठी. आपण पोचलो आहे महेश्वर. हा राजवाड्याचा मेन दरवाजा आपण पाहत आहात. आम्ही महेश्वरला पोचण्यापूर्वी आम्हाला राणी अहिल्याबाई होळकर कोण आहेत याची कल्पना नव्हतीच. असे नाही की कल्पना नव्हतीच म्हणून आम्ही शाळेत शिकलो आहे, पण त्या पलीकडचं वैभव आपण पुढे पाहणार आहोत. नदीच्या काठावर असलेल्या महेश्वरच्या परिसरात आम्ही फिरायला सुरुवात केली तेव्हा अहिल्याबाई
होळकर यांनी बांधलेल्या आणि त्यांच्या आदरणीय आयुष्यात राज्य करणाऱ्या भव्य राजवाडा, किल्ला आणि मंदिरे पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. संपूर्ण परिसरात चांगली काळजी घेतली जाते आणि महाराज मल्हारराव होळकर यांच्या दिवंगत सूनबद्दल माहिती मिळते. जेव्हा त्यांचे पती युद्धात मरण पावले तेव्हा अहिल्याबाई होळकर यांच्यासोबत अंत्यसंस्काराच्या चितेवर जाण्यास तयार झाल्या, परंतु त्यांच्या सासऱ्याने त्यांना तसे करू नये दिले. अशी विनंती त्यांनी केली, कारण ते स्वतः त्यांच्याशिवाय राहू शकत नव्हते आणि राज्याला त्यांची गरज देखील होती. आपण बघू शकता हा राजवाड्याचा मेन दरवाजा. दरवाजा देखील अति प्राचीन आहे आणि भक्कम देखील आहे. सुंदर असं देखणं राजवाडा आपल्याला पुढे बघायला भेटणार आहे. ऑगस्ट 1795 राज्य कालावधी इसवी सन 1767 इसवी सन 1795 या भारतातील माळव्याच्या तत्त्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदा तीरी इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलवली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेले होते. त्या आधाराने अहिल्याबाई यांनी इसवी सन 1766 ते इसवी सन 1795 म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले होते. होळकर यांचा जन्म 31 मे इसवी सन 1725 रोजी महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी मल्हारपीठ खेड्यात झाला. त्यांचे वडील मानकोजी शिंदे हे त्या गावाचे पाटील होते. स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले होते. मल्हारराव होळकर पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार 8 वर्षाच्या अहिल्यादेवींना मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला स्वतःचा मुलगा खंडेराव यांची वधू म्हणून आणले. मल्हारराव होळकरांचा त्या सून होत्या. अहिल्यादेवी पत्नी खंडेराव होळकर हे इसवी सन 1754 कुमेरच्या लढाईत दारातीर्थ पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. 12 वर्षानंतर मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांतात कारभार बघू लागल्या. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याने नेतृत्व करत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली. इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी होळकर यांना भारताच्या कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गरेट असे म्हटले आहे. थोडक्यात अहिल्यादेवी यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गरेट यांच्याशी एकत्रित केलेली आहे. त्याने म्हणले आहे की ज्यावेळेस जगातील सर्वात महान स्त्रीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्वप्रथम लिहिले जाईल. अहिल्याबाई होळकर हे उचित न्यायासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभर अनेक हिंदू मंदिरे, नदी घाट बांधले. एवढेच नाही तर त्यांनी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखल प्रसिद्ध हिंदू मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक मंदिराच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री, धर्मशाळा बांधकाम केले. त्यात द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक, जगन्नाथ, पुरी मंदिर, परळी वैद्यनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गजनीच्या मोहम्मद ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक देवळालाही भेट देतात. अहिल्यादेवींना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती.
महेश्वर येथे नेहमी पर्यटकांची आणि लग्नाच्या प्री वेडिंग शूटसाठी इथे नेहमी पर्यटकांची गर्दी असते. महेश्वर या ठिकाणी मोठमोठ्या चित्रपटांची शूटिंग म्हणजेच चित्रीकरण झालेले आहे. त्यात दबंग 3, यमला पगला दिवाना आणि पॅडमॅन सारख्या मोठमोठ्या चित्रपटांची नेहमी शूटिंग होत असते. मेरी अपनी चलत है, मेरे अपने सहारे हैं, मेरे अपने अंधेरे हैं, मेरे अपने पिटारे हैं. आजाद बाशिंदा हूँ मैं अपने रब का बंदा. यमला पगला दीवाना, ये महान मंत्र मेरी अंतर आत्मा से उत्पन्न हुआ है. अपना लो इस मंत्र को, यमला पगला दीवाना. धर्म आज ही कलेक्शन कमाल किया यार. जियो. अनसुना सा कोई राग है, चारों दिशा में शोर हो. जब भी मैदान में आ गए वो देख ना पावे कुछ भी जो उसको.
घरी.
नाही. है